नमस्ते छोटे शोधकांनो. आज मी तुम्हाला पाण्याच्या दुनियेत घेऊन जाणार आहे. त्या दुनियेत मी तुम्हाला सगळे जे पाण्यात राहणारे प्राणी आहेत ते दाखवणार आहे. चला मग, जंप, उडी मारायला तयार? 1 2 3 जंप! ये! चला आपण प्राण्यांना शोधू. हा कोण आहे? हा आपला डॅनी डॉल्फिन आहे. डॉल्फिनला खेळायला आणि मस्ती करायला खूप आवडतं. डॉल्फिन खूप उंच उडी मारतो. हो, तुम्हाला पण डॉल्फिन सारखी उंच उडी मारायची आहे? 1 2 3 जंप! अरे, हे डॅनी बरोबर कोण आले? मासे! ये! हे डॅनी डॉल्फिनचे मित्र आहेत. मासा पाण्यात श्वास गिल्सने घेतो. जसे आपण जमिनीवर श्वास घेतो तसाच मासा पाण्यात श्वास घेतो. मासा किती रंगाचा असतो ना? काही मासे मोठे, काही मासे छोटे. तुम्हाला पिवळ्या रंगाचा मासा दिसतोय का? बरोबर. ये! हे कोण आहे? शार्क! चला चला, पळा पळा! शार्क खूप प्रकारचे असतात. काही शार्क मोठे असतात, काही शार्क छोटे असतात. शार्क छोट्या छोट्या माशांना खातात. त्यांचे दात खूप शार्प असतात. चला मग, आपण हे सगळे मासे मोजूया. 1 2 3 4 5. ये! अरे, पण एका मासाला शार्कने खाऊन टाकलं. आता किती मोजा बरं? 1 2 3 4. परत शार्क आला. परत त्याने मासा अजून एक खाल्ला. आता किती राहिले? 1 2 3. अरे, परत एक मासाला शार्कने खाल्लं. आता किती राहिले? 1 2. अरे, शार्क सगळे मासे खाऊन पळून गेला. हा कोण आहे? देव मासा. देव मासा म्हणजे व्हेल. व्हेल खूप मोठा प्राणी किंवा मासा असतो आणि खूप वजनदार आणि स्ट्रॉंग मासा असतो. व्हेल पाण्यामध्ये श्वास घेऊ शकत नाही, कारण व्हेलला गिल्स नसतात. पण व्हेलचं नाक त्याच्या डोक्यावर असतं. हो,
जेव्हा पण व्हेलला श्वास घ्यायचा असतो तेव्हा व्हेल पाण्याच्या वर तरंगते आणि श्वास घेते. तुम्हाला पण व्हेल सारखा श्वास घ्यायचा आहे का? चला माझ्या बरोबर तुम्ही पण घ्या. श्वास आत घ्या. आता श्वास रोखून ठेवा. आता श्वास सोडा. हो, बापरे, मला एवढा वेळ श्वास ठेवताच येत नाही. पण व्हेल खूप वेळ श्वास रोखू शकते कारण व्हेल खूप स्ट्रॉंग असते. अरे, देव मासा बरोबर कोण आलं हे? मदनमाशी म्हणजे जेलीफिश. मदनमाशी पण खूप वेगळ्या प्रकारची असते. काही छोट्या, काही मोठ्या. मदनमाशी म्हणजे जेलीफिश खूप मऊ आणि नाजूक असते. पण तिला हात लावायचा नाही कारण मदनमाशीच्या टेंटॅकल्स मध्ये पॉइझन असतं आणि ते आपल्याला डेंजरस किंवा धोकादायक असतं. मदनमाशी दिसायला खूप सुंदर दिसते, हो ना? किती मदनमाशा आहेत, किती जेलीफिशेस आहेत. इकडे तिकडे खूप सारे. तुम्हाला माहितीये, मदनमाशा खूप वेगळ्या वेगळ्या रंगाच्या पण असतात. तुम्हाला केशरी मदनमाशी या सगळ्यांमध्ये ओळखता येते का? शोधा बरं. हो, सापडली. अरे, हे अजून कोण आलं? हा आहे तारा मासा. तारा मासा म्हणजे स्टारफिश. त्याचा आकार एका स्टार म्हणजे ताऱ्यासारखा असतो. आपण त्याचे हात मोजायचे का? 1 2 3 4 5. तारा मासा पण पाण्यामध्ये राहतो. खूप आहेत ना मस्त मस्त तारे मासे. काही मोठे, काही छोटे. अजून कोण आलं? ऑक्टोपस. ऑक्टोपसला 8 म्हणजे 8 लेग्स असतात. त्याचे पाय असे विगली असतात. हो, त्यामुळे ते काहीही गोष्ट अशी पटकन पकडू शकतात. ऑक्टोपस खूप हुशार असतो. हो, सो मित्रांनो, आपण किती सारे प्राणी बघितले. आपण परत त्यांचा सराव करायचा का? मासा, फिश. देव मासा, व्हेल. शार्क, डॉल्फिन. ऑक्टोपस, तारा मासा आणि मदनमाशी. खूप छान. मित्रांनो, तुम्हाला पण असे प्राणी अजून बघायचे असतील, नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं नाव आहे सूर्या. SOORYA.
RYA सूर्या. चला मग परत भेटूया. बाय. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि तुम्हाला अजून असे व्हिडिओज बघायचे आहेत ओके, या सूर्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका हां. तोपर्यंत बाय.